नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले ब्रिलियंट अकॅडमी या चॅनलमध्ये. तर आपण जी स्कॉलरशिपची गणिताची सिरीज सुरू केली आहे त्यामधला आजचा टॉपिक आहे सम आणि विषम संख्या आणि त्यावरचे सरावासाठीचे स्वाध्यायामधले प्रश्न आणि जे की आपण डिरेक्टली आता स्कॉलरशिपच्या नवीन आवृत्ती 2026 च्या पुस्तकातले बघणार आहोत. तर पहिला प्रश्न, 1 ते 100 या संख्यांमध्ये 3 अंकी विषम संख्या किती? आता बघा मित्रांनो, 1 ते 100 हिच्यामध्ये 1 पासून ते 99 पर्यंत आपले 2 अंकी अंक असतात, 2 अंकी संख्या असतात आणि फक्त 100 हा असतो का तो 3 अंकी आहे. ओके, आणि ती पण विषम आहे का? 100 शेवटचा अंक हा 0. ओके, म्हणजे ती सम आहे. 100 ही समसंख्या म्हणजे एकही 3 अंकी संख्या ही विषम नाही, म्हणून आपलं उत्तर आहे 4. ओके, ठीक आहे. आता यामध्ये विश्लेषण करायची गरज नाहीये ऍक्च्युअल मला. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. पुढील 3 अंकी सर्वात मोठी समसंख्या कोणती? बघा, तुम्ही ऑप्शन बघायचे आधी. पहिला ऑप्शन आहे 100, दुसरा 998, तिसरा आहे 1000, चौथा 102. आता प्रश्न बघा, 3 अंकी सर्वात मोठी 3 अंकी सांगितली, मग आता 1000 इथे 4 अंकी आली म्हणजे ही कट. ओके, मग पुढं पुढं बघायचं आपण. आता राहिले 100, 198, 102. त्यात सम म्हटलेले आहे, तिघ संख्या राहिलेल्या समच आहे आणि सर्वात मोठी तर बघा ही 100 आहे, ही 102 आहे. ओके, 100 कंप्लीट आणि 100 मध्ये अजून 2 मिळवले आणि ही डायरेक्टली 998 आहे. म्हणजे आपल्याला डोळ्यानेच ते दिसते की ही संख्या सर्वात मोठी आहे, म्हणून आपलं उत्तर आलं 2. ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. ओके, पुढचा प्रश्न, 56 या संख्येच्या आधी क्रमाने येणारी 6वी समसंख्या कोणती? ओके, आता आधी म्हणजे मागची, 56च्या मागची. आता बघा, मागची असलं तर आपल्याला वजा करायचंय. 56 वजा कितवी संख्या? 6वी. ओके, आणि गुणेला 2, जी संख्या आहे तिला गुणेला 2. ओके, आता आपल्याला समसंख्या ही 6वी मिळेल. आता आपण पहिले कंस सोडवूया. 6 दुने 12 वजा इकडचे 56. आता 56 वजा 12, 6तून 2 गेले 4, 5तून 1 गेला 4, म्हणजे 44 ही 6वी समसंख्या, आधी 56च्या आधी क्रमाने येणारी 6वी समसंख्या असणार आहे. तर 44 ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर असणार आहे. ओके, ठीक आहे. तर बघा, जर आधीची संख्या असेल, आधीची म्हणजे मागची, तर मायनस करायचा आणि पुढची असेल तर इथं प्लस करायचा. ओके, ठीक आहे. पुढे चला, पुढचा प्रश्न बघूया. बघा, अंक दिलेले आहे 1 0 3 4 5 असे हे 5 अंक दिलेले आहे. हे अंक एक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान समसंख्या कोणती? बघा, आता संख्या समय म्हणजे शेवटी आपल्याला सम अंक फक्त यात 0 आहे आणि 4 आहे, हे दोनच शेवटी येऊ शकतात. मग शेवटी 0 आणि 4 असणारे पहिले शोधून घ्यायचे. मग 0 आणि 4 असणारे फक्त ऑप्शन 2 आणि ऑप्शन 3 आहे. ओके, हे झाले 2. आता यापैकीच करायचे आपल्याला, आपण शॉर्ट करत चालतोय, म्हणजे पहिला आणि चौथा ऑप्शन गेलेला आपला, तर दुसरा किंवा तिसरा असेल. आता त्यातही सर्वात लहान म्हटले, चला मग आपण शोधूया. इकडचं आणि इकडचं ऑप्शनचं निरीक्षण करा. पहिले 1 आहे, 1 आहे. दुसऱ्या ऑप्शनला बघा, इथं 3 आहे, इथं 0 आहे. मग 10 मोठे का 13 मोठे? तर 13 मोठे. तर अर्थात आपल्याला लहान संख्या आता 10,354 आणि इथं 13,450. ओके, तर लहान संख्या आपल्याला सापडली जी सम आहे 10,354. ओके, ठीक आहे. नेक्स्ट वाला ऑप्शन बघूया आपण. सॉरी, प्रश्न बघूया. बघा, आता प्रश्न कसा आहे, पुढील पैकी कोणत्या स्थानातील अंकांची स्थानिक किंमत विषम संख्या असू शकेल? आता बघा, थोडस इकडे बघायचं. उत्तर अगदी सोपं आहे. पुढील पैकी कोणत्या स्थानातील अंकांची स्थानिक किंमत विषम संख्या असू शकेल? पहिला आहे 1000. 1000ची स्थानिक किंमत कशी असते आपली? 1000. शतकची 100, दशकची 10.
पण एकक हा असा स्थानिक किंमत आहे, तिची स्थानिक किंमत ही एकच येते, म्हणजे फक्त एक ही विषम संख्या आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 एकक.